सध्या तुर्तास आपल्या सोबत भाजप नेते प्रवीण दरेकर हे जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, मोठी आग लागलेली आहे भाजप कार्यालयाला। नरिमन पॉइंटचं हे महत्त्वाचं कार्यालय, प्रमुख कार्यालय भाजपचं। आग प्राथमिक जी माहिती मिळते ती शॉर्ट सर्किटमुळे लागली असं सांगण्यात येतंय। तुम्ही काही माहिती घेतली आहे का? तुमच्याकडे अधिक काही माहिती आहे का? नाही, मलाही आत्ताच ही बातमी आलेली आहे। मी माहिती घेतो कशामुळे आग लागली, काय झालंय या स्थितीत मला माहित नाही। तथापि माध्यमांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालंय वेल्डिंग करताना असं त्या ठिकाणी दिसतंय। तथापि नेमकं या मागचं कारण काय आहे हे मी आत्ताच कार्यालयाचे आमचे आज खरं म्हणजे बंद असतं ऑफिस आमचं, परंतु कार्यालयात का कशातनं झालं याची माहिती घेतोय। मात्र प्रवीणजी, ज्या पद्धतीने आमचे प्रतिनिधी सांगता आहेत की त्या ठिकाणी सोशल मीडियासाठी काम करणारे भाजपचे काही कर्मचारी हे उपस्थित होते, त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे। मात्र अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरंचसं प्रचार साहित्य हे भाजप कार्यालयामध्ये असणारच आहे। याशिवाय वेगवेगळ्या पद्धतीची माहिती, वेगवेगळी कागदपत्र ही सुद्धा भाजप कार्यालयामध्ये असतील। त्याचं काही नुकसान झालेलं आहे का? नाही, तीच जीवितहानी झाली नाही, सगळे सुखरूप बाहेर आले याविषयी निश्चितच समाधान आनंद आहे। त्या कार्यालयात ना आमचं पक्षाचं निवडणुकीचं महत्त्वाचं काम चालत असतं आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन असेल, मशिनरी असेल, कनेक्टिव्हिटी असेल, ते नेमकं या संदर्भात काय झालंय तो चिंतेचा विषय आहे। त्याची माहिती मिळेल, परंतु मला वाटतं फायर ब्रिगेड तात्काळ त्या ठिकाणी आले, आग आटोक्यात आणण्यासाठी त्या ठिकाणी कसोशीचा प्रयत्न आणि त्याच्यात यश मिळेल असं वाटतंय। नक्कीच, धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही आमच्याशी साधलेल्या या संवादाबद्दल। तर मुंबईतलं नरिमन पॉइंट या ठिकाणचं भाजपचं हे प्रमुख कार्यालय, या ठिकाणी काही वेळापूर्वीच आग लागल्याची माहिती मिळाली। आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, विनायक डावरुंग आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, 2 गाड्या तर घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। ज्या पद्धतीने दृश्य आपण बघतो आहोत की धुराचे लोट हे आता संपूर्ण परिसरात पसरलेले आहेत। काही अंतरावर, अगदी हाकेच्या अंतरावर म्हणायला हरकत नाही, मंत्रालयाचा देखील परिसर आहे। साधारणतः अतिशय हाय प्रोफाईल असा हा संपूर्ण परिसर। आणखी काही मदत येते का? महापालिकेकडनं काही महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत का? फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांशी काही बोलणं तुझं झालंय का? मनश्री, बरोबर आहे। अगदी व्हीआयपी परिसरामध्ये हे भाजपचं पक्ष कार्यालय आहे आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळालेली आहे। आपण पाहू शकतो, हाच तो संपूर्ण मागचा एरिया आहे। या मागच्या एरियामध्ये काम चालू होतं, वेल्डिंगचं काम चालू असताना शॉर्ट सर्किट झाला। हा संपूर्ण एरिया जर आपण पाहिलं तर एसी ने सुद्धा कनेक्ट असलेला परिसर आहे। बाजूला सभागृह आहे। या मोठ्या सभागृहात सगळ्या विविध पत्रकार परिषदा ज्या आहेत त्या नेहमीच होत असतात आणि त्याच्या पाठीमागेच हा किचनचा भाग आहे आणि त्याच ठिकाणी ही संपूर्ण शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आपल्याला पाहायला मिळते। अग्निशामक दलाच्या 2 गाड्या ज्या आहेत या ठिकाणी घटनास्थळी आलेल्या आहेत। अजून अतिरिक्त कुमक जी आहे ती मागवण्यात आलेली आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात अतिरिक्त गाड्या सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी आग विझवण्याचे जवानांकडून केले जात आहेत। आतमध्ये कोणीही अडकलेलं नाहीये याची खात्री जी आहे ती सगळ्या आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी केलेली आहे। जे कोणी कर्मचारी आतमध्ये काम करत होते त्यांना 2 एक्झिट आहेत, एक मागचा एक्झिट आहे आणि पुढचं एक्झिट आहे। या दोन्ही एक्झिट मधून बाहेर काढण्यात आलेला आहे, परंतु धुराचा लोड जो आहे तो मोठ्या प्रमाणात पसरताना पाहायला मिळतोय। सभागृहाचा जो परिसर आहे भाजप ऑफिस मधल्या त्या ठिकाणी सुद्धा आता थोडासा आग जे आहे ते पुढे सरकताना आपल्याला दिसून येते। एसी कनेक्टेड हा संपूर्ण हे सभागृह आहे आणि त्याचप्रमाणे अगदी इतर साहित्य सुद्धा या संपूर्ण ऑफिसमध्ये भरलेल्या पाहायला मिळते आणि त्यामुळेच ही आग अधिक वेगाने पेटताना आपल्याला दिसून येते। नक्कीच, किती नंबरचा कॉल दिला याची काही माहिती मिळू शकली आहे का? आगीची गंभीरता या कॉलवरनं लक्षात येते? किती नंबरचा कॉल दिला गेलाय यावरून लक्षात येते? मनश्री, 2 नंबरचा कॉल जो आहे तो सध्या देण्यात आलेला आहे, परंतु आग जी आहे ते आता अतिरिक्त वाढते आणि त्यामुळेच अग्निशामक दलाने अतिरिक्त कुमक जे आहे ते मागवलेले आहे। सध्या जे 2 गाड्या आलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून ही आग विझवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु मोठ्या धुराचे लोट जे आहेत ते या ठिकाणी दिसून येत आहेत। अचानक ही आग लागली। ज्या ठिकाणी वेल्डिंगचं काम चालू होतं, सकाळपासूनच वेल्डिंगचं काम चालू होतं, रविवारचा दिवस होता त्यामुळे जास्त कर्मचारी जे आहेत ते या ऑफिसमध्ये नव्हते, परंतु नेहमी आपण जर पाहिलं तर
अनेक राज्यभरातले कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आपल्या कामानिमित्त भेटीगाठीसाठी. अनेक प्रमुख नेते सुद्धा याच कार्यालयामध्ये बसलेले असतात. परंतु आज रविवारचा दिवस असल्यामुळे काही तुरळक कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते. परंतु आग लागल्यानंतर अचानक या आगीचा लोट जे आहे ते वाढत आले आणि त्यामुळेच सगळे कर्मचारी जे आहेत ते बाहेर पळाले आणि अग्निशामक दलाला कॉल देण्यात आला. त्वरित अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत या ठिकाणी पोहोचल्या, कारण कुलाबा अग्निशामक दलाचं केंद्र जे आहे ते अगदी बाजूला वायबी चव्हाण सेंटरच्या बाजूला आहे. त्यामुळे त्वरित या ठिकाणी हे सगळे अग्निशामक दल पोहोचलं आणि आता सध्या आपण जर पाहिलं तर ही आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. विनायक, जसं तू म्हणलास की कुणीही नेते किंवा पदाधिकारी हे आत अडकलेले नाहीयेत, काही कर्मचारी अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात आले. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईच्या बाहेर आहे, अनेक महत्त्वाचे भाजप नेते हे मुंबईच्या बाहेर आहेत. मात्र काही पदाधिकाऱ्यांनी आता भाजप कार्यालयाकडे धाव घेतली आहे का? बरोबर आहे, मुंबईच्या बाहेर सगळे प्रमुख भाजपचे पदाधिकारी प्रचारानिमित्त आहेत. प्रचाराचं खरं केंद्रबिंदू आपण जर पाहिलं तर हेच भाजपचं पक्ष कार्यालय मुंबईतलं आहे, कारण याच ठिकाणावरून राज्यभरातला प्रचार जो आहे तो हँडल होत असतो आणि त्याच कार्यालयाला आता आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रमुख नेते कोणी नाही आहेत, परंतु थोड्याच वेळात मुंबईतले काही प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी येऊ शकतात. सध्या आपण जर पाहिलं तर धुराचा लोड जो आहे तो कमी झालेला आपल्याला दिसून येतोय, कारण अग्निशामक दल जे आहे ते आतमधल्या बाजूनी जाऊन संपूर्ण आगीवरती नियंत्रण जे आहे ते मिळवताना दिसून येत आहे. नक्कीच विनायक, धन्यवाद. वेळोवेळी या घटनेसंदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू. त्याच्यामुळे मुंबई भाजप प्रदेश कार्यालयाला आग लागलेली आहे, क्रमांक 2चा कॉल देण्यात आलेला आहे, त्यामुळे आगीचं गांभीर्य हे अधिक वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे.